अभूतपूर्व अशा विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष माननीय कैलास बापू कोते पाटील, बाजार समितीचे सभापती ज्येष्ठ नेते माननीय ज्ञानेश्वर आबा, माननीय शहराध्यक्ष सचिन भाऊ शिंदे, माननीय नितीन भाऊ कोते, माननीय चेतनजी कोते, माननीय योगेशजी गोंदकर, माननीय गणेशजी सोनवणे, माननीय विकासजी गोंदकर, माननीय मंगेशजी त्रिभुवन, माननीय गोपीनाथ बापू, माननीय विलास आबा, माननीय गणीबाई, माननीय भोसले साहेब, सर्व आलेले आमचे सन्माननीय संघटनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून या शिर्डी शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट काम होत आहे असे या शिर्डी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दिघे साहेब, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि युवक मित्रांनो, आज खरं तर एक फार मोठ्या जय्यत तयारीने आपण हा कार्यक्रम करणार होतो. दुर्दैवाने अवकाळी पाऊस या ठिकाणी आला आणि या पावसामुळे सगळ्या नियोजनामध्ये व्यत्यय आलं. आपण मंगल कार्यालयामध्ये देखील व्यवस्था केली होती, पण दिघे साहेब, मी, बापू आम्ही हा निर्णय घेतला की कार्यक्रम घ्यायचा असेल तर मला आठवत असेल की मागच्या विधानसभा लागण्यापूर्वी याच ग्राउंडवर आपण मोठी सभा घेतली होती. त्याचा परिणाम असा झाला की 90% मतदान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना पडलं आणि म्हणून हे ग्राउंड हे आपल्यासाठी सदैव शुभ राहिलेलं आहे. हे ग्राउंड, इथला कार्यक्रम सदैव आपल्यासाठी एक वेगळी ऊर्जा देणारा कार्यक्रम असतो आणि म्हणून आपण म्हटलो की पाऊस जरी पडला असेल तरी आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ग्राउंडवर करायचं आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने, एक तर नवरात्रीचा सण, विजयादशमीची पूर्वसंध्या, उद्या दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक घरामध्ये कामं असून देखील आमच्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने आलात. सगळ्यांचे सर्वात प्रथम स्वागत करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढा की ज्या गोष्टी आज आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत, मी फक्त तुम्हाला थोडीशी तुलना सांगतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कामं केली. 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये सरकार आल्यानंतर आपण मतदान टाकलं, आपण मताधिक्य दिलं आणि राज्यामध्ये जवळपास ग्रामीण मतदारसंघामधून 1 नंबरच्या मताधिक्याने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब निवडून आले. तुम्ही विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा परिणाम पहा की आज जेव्हा राज्यामध्ये सरकार आलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्याला या राज्यामध्ये महसूल मंत्रीपद मिळालं, या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. पण मिळालेल्या या संधीचं सोनं आपण 2.5 वर्षामध्ये कसं केलं हे मी तुम्हाला सांगायला या ठिकाणी बोलवलंय. आज या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण केलेले आहेत, या कामाची एक पुस्तिका आम्ही आपल्या घरापर्यंत 2 दिवसामध्ये पोहोचवणार आहोत. ही पुस्तिका एकदा उघडून पहा. ही पुस्तिका, या पुस्तिकेचा वापर आपण भेळ खाण्यासाठी, भजे खाण्यासाठी करू नका. ही पुस्तिका तुमच्या पुढच्या पिढीच्या 25 वर्षाच्या मुलांचं भविष्याचा पाया रचणारी पुस्तिका आहे. की या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण केले, या केलेल्या कामांमुळे पुढचे 25 वर्षामध्ये या शिर्डीमध्ये आणि या राहत्या तालुक्यामध्ये एकही सुशिक्षित बेरोजगार आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे काम आपण करणार आहोत. प्रत्येक घरामध्ये नोकरी, प्रत्येक घरामध्ये सुशिक्षित तरुण आणि तरुणींना उज्ज्वल आयुष्य आणि एक चांगल्या भविष्याकडे वाटचाल करणारे काम मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण केले. काम सांगायचे झाले तर दिघे साहेबांनी तसं सांगितलं की पूर्ण रात्र पुरेल, पण एवढे काम आपण केले नाही. शिर्डी नगर पंचायत या महाराष्ट्रामधले नाही तर देशामधली एकमेव नगर पंचायत आहे जिथं 24 तास स्वच्छ प्यायला पाणी मिळत आहे. 24 तास. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर शेजारी कोपरगावला नातेवाईकांना विचारा. तुम्हाला विश्वास नसेल तर श्रीरामपूरला विचारा. तुम्हाला विश्वास नसेल तर संगमनेरला विचारा. योजना
आपोआप येत नाहीत. यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसारखं नेतृत्व लागतं. तुमच्या सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने हे मिळालेलं पद जनमानसाच्या कल्याणासाठी आपण वापरत आहोत. 24 तास स्वच्छ प्यायला पाणी. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कधी कचऱ्याचा प्रश्न तरी जाणवलं का हो? शिर्डीच्या महिलांना वेळेवर घंटागाडी येते, कचरा घेऊन जाते. एकाही गल्लीमध्ये या देशाच्या 2 नंबरच्या असलेल्या देवस्थानामध्ये जिथं शनिवार शुक्रवार आणि रविवार 1 लाख लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात, तरी आपण नगरपंचायत आणि साईबाबा संस्थांच्या माध्यमातून एकाही गल्लीमध्ये कचरा सापडत नाही. ही आपली काम करायची पद्धत आहे. पंढरपूरला जाऊन या, तिरुपतीला खाली जाऊन या. अनेक देवस्थान ज्या ठिकाणी आपण गेलात तिथं कचरा असतात, घाण असते, स्वच्छता नसते. पण आज साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर पंचायतीच्या माध्यमातून आपण प्रत्येक नागरिकाच्या घरी कचरा संकलन करत आहोत. प्रत्येक नागरिकाला, महिलांना त्रास होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून या कचऱ्याचं निवारण आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतोय. एकही रस्ता शिर्डीमध्ये राहिलेला नाही ज्याच्यावर डांबर पडलेलं नसेल. आता डांबरीकरण मागे ठेवून आपण कॉन्क्रिटीकरणाकडे सुरुवात करत आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही तुमच्याकडे मत मागायला येऊ तेव्हा या शिर्डीचा प्रत्येक रस्ता कॉन्क्रीट झालेला असेल हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला देतो. अनेक वर्ष बापू राजकारण झालं, साईबाबांचा लेझर शो नाही, लेझर शो नाही. इथं रात्री थांबण्यासाठी भाविकांना काही प्राविधान नाही, भाविक थांबत नाहीत, रोजगारी संधी नाही. महाराष्ट्र शासनाने 40 कोटी रुपयाचं साईबाबांचं थीम पार्क मंजूर केलं. त्याचा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकणार आहोत. एक 40 कोटी रुपयाचा अव्यनव्य थीम पार्क. या थीम पार्कला शिर्डीमध्ये जागा नव्हती. आज ज्या शिर्डीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने एक गुंठा 15 लाख रुपयाचा आहे. सर्वसामान्य माणसाला जागा मिळत नाही. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या शिर्डी नगर पंचायती हद्दीमध्ये 22 एकर 80 कोटी रुपयाची जागा मोफत शिर्डी नगर पंचायतीला दिली, कारण की आपला थीम पार्क होऊ शकल पाहिजे. ते थीम पार्कचा व्हिडिओ जेव्हा मी तुम्हाला पाठवेल, आम्ही उद्या रिलीज करणार आहोत, परवा काही व्हिडिओ रिलीज करणार आहोत. या थीम पार्कच्या माध्यमातून साईबाबांच्या जीवन चरित्रावर लेझर शो आणि म्युझिकल फाउंटेन आणि जवळपास शिर्डी मधल्या नगर पंचायतीच्या 500 लोकांना रोजगाराची संधी त्या थीम पार्क मधून मिळणार आहे. हे काम आम्ही तुम्हाला करून दाखवतो. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ते थीम पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी येणारा रोजगार वाढेल, या ठिकाणी येणारा उद्योग वाढेल. एवढंच नाही, पण 500 एकरावर निर्माण झालेल्या MIDC मध्ये उद्या दुपारी 11 वाजता शिर्डी MIDC मध्ये 250 एकरावर तयार होणारं डिफेन्स क्लस्टर, त्याचं भूमिपूजन आपण करत आहोत. 1000 कोटी रुपयाची इंडस्ट्री, 1000 कोटी रुपयाचा उद्योग उद्या दुपारी 11 वाजता भूमिपूजन करून. तुम्हाला माहिती आहे का तो मुलगा कोण आहे? ज्या माणसाने या देशाच्या संरक्षणासाठी मिसाईल बनवण्यासाठी ही जागा घेतली बापू, तो मुलगा 10 वर्ष अगोदर कोल्हार भगवतीपूर मध्ये ऊसाचा रस काढत होता. कशाचा? ऊसाचा रस काढत होता. उद्या तो जेव्हा या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला येणार आहे तरी मला काय विनंती करावी? तो म्हटला, खासदार साहेब, मी माझ्या स्वतःचं विमान विकत घेतलंय, त्या विमानाचं पूजन तुमच्या हस्ते करायचंय म्हणून मला एअरपोर्टला बोलवलंय. म्हणजे 10 वर्ष अगोदर ऊसाचा रस विकणारा एक मुलगा स्वतःचा विमान घेऊन या शिर्डीमध्ये लँड होणार. आता आपल्याला सवय नाही, आपल्याला ते गाडीचे नारळ फोडायची सवय, कचऱ्याच्या गाडीचे घंटा गाडीचे पुढे सवय. आता त्याला विमानाच्या पुढे कधी नारळच फोडलं नाही. अशी कधी संधी परमेश्वराने आपल्याला दिली. म्हणून आता त्या सगळ्या पोलीसवाल्यांशी बोललो, ते ब्राह्मण शोधला, ते नारळ हार, म्हणजे आता एअरपोर्ट मधून जायचं आणि त्याच्या विमानाचं नारळ फोडायचं. हे योग या शिर्डीमध्ये यावं, एक शिर्डीच्या भूमिपुत्राकडे यावं असं मला कधी वाटलं नव्हतं. त्या विमानाचं भूमिपूजन झाल्यानंतर, विमानाचं उद्घाटन झाल्यानंतर त्या इंडस्ट्रियल क्लस्टरचं भूमिपूजन उद्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते होणार आहे. काल अखेर, आणि मी जे बोलतो, मी याच्या एक वाक्य जरी खोटं बोलत असेल तर साईबाबांच्या दरबारामध्ये कधी पाय ठेवणार नाही. काल अखेर जवळपास या शिर्डी MIDC मध्ये 32 कंपन्यांनी नोंदी केल्या आणि 2400 कोटी रुपयाची गुंतवणूक या शिर्डी MIDC मध्ये निश्चित झालेली आहे. कधी विचार करून पहा की या 2400 कोटी गुंतवणुकीच्या माध्यमातून
आपल्या या शिर्डी परिसरामध्ये जवळपास 8,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. हे काम आपण करून दाखवलं. मी तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या पुढच्या 3 वर्षामध्ये शिर्डी आणि पंचकृषी मधले जेवढे गाव आहेत, किमान आपण हे उपलब्ध करू की प्रत्येक घरामधून किमान एक तरी माणूस नोकरीला असेल. हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलेला आहे. जे लोक रोजगारावर आहेत, जे लोक संस्थांमध्ये आहेत, त्यांचा नंबर नंतर. ज्या माणसाचा राजकारणामध्ये कुठलाही संबंध नाही, मी आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलेलं आहे, सरपंचांना सांगितलेलं आहे, एक तर तुम्ही नोकरीचा अर्ज करा, नाही तर ग्रामपंचायतच्या तिकिटाचा अर्ज करा. दोन्ही गोष्टी एकत्र होणार नाही. एक तर राजकारण करा, नाही तर घरामध्ये गरिबांना नोकऱ्या मिळू द्या. हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि यापुढे जो माणूस राजकारणामध्ये नाही, त्याच्याच घरातून पहिल्या नोकऱ्या दिल्या जातील, गरिबांचं पोट भरलं जाईल आणि मग राजकीय लोकांच्या घरामध्ये नोकऱ्या दिल्या जातील. हे आपण तुम्हाला करून दाखवणार. आमच्यावर आरोप केले गेले, हे होणार नाही, ते होणार नाही. साईबाबांचा लेझर शो करून दाखवला. साईबाबा संस्थान विश्वास व्यवस्थेचे कंत्राटी कर्मचारी परमनंट करायची किमया फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमध्ये होते. ती आपण करून दाखवली. आजचा हा कार्यक्रम या सगळ्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा कार्यक्रम आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मी आपल्याला शब्द देतो की हे प्रेम, हे आशीर्वाद असंच आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी उभे राहा. आपण सगळेजण आज राज्य सरकारच्या महायुती सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 7,500 रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यावर आले. ना जात विचारलं, ना धर्म विचारला, कारण की लाभ देताना ना कधी साईबाबांनी शिकवलंय की सर्व धर्म समभाव. ही शिर्डी प्रत्येक धर्माच्या माणसाची आहे, ही शिर्डी प्रत्येक जातीच्या माणसाची आहे. आणि म्हणून या शिर्डीमध्ये ना कोणी हिंदू आहे, ना कोणी मुसलमान, ना कोणी मराठा आहे, ना कोणी मागासवर्गीय. सगळे फक्त साई भक्त आहेत, सगळे फक्त माणसं आहेत. आणि हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे काम करायचंय. जो कोणी या धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर राजकारण करेल, सुजय विखे त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द तुम्हाला मी देतो. आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि एक कुटुंब म्हणून काम करत असताना आपण सगळे एका उज्ज्वल भविष्याकडे जात आहोत. एक आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून मुलांमध्ये निर्माण होणारा रोजगार. आणि म्हणून आपण निर्णय घेतला बापू की पुढच्या 2 वर्षामध्ये मी स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील 200 बेडचं मोफत हॉस्पिटल शिर्डीमध्ये उघडणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरिबांना रोजगार मिळेल, ज्या लोकांना नर्सिंग केलंय त्यांना नोकरी मिळेल. आणि या हॉस्पिटलमध्ये शिर्डीमध्ये येणारा प्रत्येक आणि राहत्या तालुक्यामधून येणाऱ्या प्रत्येक माणसाला मोफत उपचार देण्याची जबाबदारी सुजय विखेची राहणार आहे. अनेक असे प्रकल्प जे तुम्ही कधी विचार केले नाही. 5 वर्ष पुढे जर शिर्डी पाहिली असेल तर तुम्ही या वेळेस देखील तोच चमत्कार करून दाखवायचा जो तुम्ही मागच्या वेळेस करून दाखवला. या महाराष्ट्रामध्ये कुठली अशी नगर परिषद नसेल जिथं एखाद्या उमेदवाराला 90% मतदान पडलं. ती किमया तुम्ही करून दाखवली. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून तुमच्या मुलांसाठी आम्ही करू शकलो. तुम्ही परत आशीर्वाद द्या. तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या पुढच्या 25 वर्षाची आयुष्याची जबाबदारी साईबाबांना स्मरून डॉक्टर सुजय विखे पाटील घ्यायला तयार आहे. पण एक विनंती एवढीच आहे की आपण सगळेजण एक संघ राहून पूर्ण ताकदीने आणि पूर्ण उमेदीने एकत्रितपणे या शिर्डीच्या विकासाकडे आपण वाटचाल करू. कालच शिर्डी एअरपोर्ट ग्रामस्थांनी बापू आंदोलन केले आबा की संस्थांनी पैसे द्यायचे नाही, एअरपोर्ट होऊन नाही द्यायचं, यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. आपण हिम्मत केली, 50 कोटी काढले, लोकांचा विरोध केला. लोकांच्या विरोधाला डावलून एअरपोर्टला 50 कोटी दिले. आज 22 विमानं त्या एअरपोर्ट मध्ये येतात. त्या एअरपोर्टच्या माध्यमातून आज 250 लोकांचे घर चालतात. आणि काल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून शिर्डी एअरपोर्टला आपण 540 कोटी रुपयाच्या बिल्डिंगचं नारळ फोडलं. आता यात विचार करा, 540 कोटी रुपयाची इमारत झाल्यानंतर जे 22 विमानं आहेत ते 60 वर जातील, 100 वर जातील. परदेशातून नागरिक येतील. शेवटी व्यवसाय कोणाचा वाढणार, रोजगार कोणाचा वाढणार? अरे कोणी विचार केला नव्हता. वंदे भारत ट्रेन जेव्हा या देशामध्ये आली, महाराष्ट्रामधली पहिली वंदे भारत
आदरणीय प्रधानमंत्र्यांनी शिर्डीला दिली आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या विनंतीला मान दिला. हे आपलं काम आहे. एक काम आपण करून दाखवलं. आज आपण ज्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गेलात, शिर्डीमध्ये पहिल्यांदा एवढा मोठा महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला गेला. वैशिष्ट्य हे नाहीये की शिर्डीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला. वैशिष्ट्य हे पण नाहीये की त्या कार्यक्रमाला कोणी हिरोईन आली. वैशिष्ट्य हे पण नाहीये की त्या कार्यक्रमाला अजय अतुल आला. बापू, वैशिष्ट्य हे आहे की 25,000 महिला कार्यक्रमाला येऊन रात्री 12 वाजता घरी परत जाऊन एकाच्या माणसाच्या गुंडामध्ये दम नव्हता की मंगळसूत्र सुद्धा हात लावावं, ही ताकद सुजय विखेच्या कार्यक्रमामध्ये आहे. हे जे सुरक्षित वातावरण आपण निर्माण केलं, हे ज्या आज महिला सुखीने जगतायत, आपल्या मुली सुखाने शाळेत जातायत, आपले मुली आज मोकळ्या वावरमध्ये, आज आपल्या मुली आनंदाने या शिर्डी परिसरामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये फिरतात. यामध्ये कारण की या तालुक्याच्या गुंडांना माहिती आहे की एका मुलीला जरी धक्का लागला तर सुजय विखे पाटील त्याला सोडणार नाही. ही भीती आपण, दहशत आपण गुंडांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. ही दहशत पाहिजे, गुंडांमध्ये दहशत पाहिजे, रोड रोमियोंमध्ये दहशत पाहिजे. ही दहशत जर निघाली तर या शिर्डीचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आज जो तुम्ही आनंद साजरा करत आहात, आज जे जीवन आपण जगत आहोत, हे जीवन आणि हे वातावरण आणि हे सुरक्षित शिर्डी, सुरक्षित राहता तालुका विखे पाटील परिवाराच्या 40 वर्षाचा त्याग आहे की आज या तालुक्यामध्ये प्रत्येक जण स्वातंत्र्याने, आनंदाने जगतो. कारण की आम्ही आमचे 40 वर्ष त्याग केला. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण लोकांमध्ये सहभागी झालो. प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये लोकांबरोबर सहभागी झालो आणि याचा परिणाम आहे की आज आपण आनंदाने राहतो. असाच आनंद तुमच्यामध्ये राहू द्या. या बाकी गोष्टीची काळजी करू नका. जे लोक तुमच्याकडे मत मागायला येणार आहेत, हे तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जे लोक तुमच्याकडे मताची अपेक्षा धरून येणार आहेत, यांनी आजपर्यंत स्वतःसाठी सोडा, शेजारच्यासाठी कधी काही केलेलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक चुकीचा निर्णय आपलं पूर्ण समृद्ध आणि आनंद शिर्डी हे निस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. कोणाला त्रास आहे आमचा सांगा बरं. आमच्यावर दहशतीचा आरोप करतात. एकही माणूस या गर्दीमध्ये किंवा पूर्ण शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये येऊन समाधीवर हात ठेवून त्यांनी सांगावं की विखे पाटलांनी कोणाची जमीन बळकवली. अरे, ज्या जमिनीचा भाव कोट्यवधी रुपये आहे, एखादा दुसरा आमदार असताना तर 50-50% जमीन नावावर करून मग आरक्षण उचलले असते, आरक्षण टाकून लोकांकडून पैसे काढले असते. पण या बाबांच्या पावन भूमीमध्ये आजपर्यंत 40 वर्षामध्ये विखे पाटील परिवाराने 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. म्हणून बाबांनी 40 वर्ष आम्हाला इथं ठेवलंय. आम्ही उगीच निवडून आलेलो नाही. कित्येक लोक आले, विरोध केला, कित्येक लोकांनी गद्दाऱ्या केल्या, आमच्या मधल्या लोकांनी धोका दिला, पण बाबांनी आम्हाला इथं कायम ठेवलं. कारण की बाबांना माहिती आहे की जर विखे पाटील इथून गेले तर शिर्डी राहणार नाही. आणि म्हणून फक्त सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद नव्हे, पण साईबाबांचा आशीर्वाद देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी आहे. आम्हाला पैशाची गरज नाही हो, खरंच गरज नाही. तुमच्यामुळे सगळं मिळालंय. ऐश्वर्य मिळालं, वैभव मिळालं, मंत्रीपद मिळाले. या पैशाची लालसा आमच्याकडे नाही. आम्ही फक्त प्रेमाचे भुकेले आहोत. आम्हाला गोरगरीब जनतेचं प्रेम पाहिजे. किती लाख पैसे लागतात, कशाला लागतात? एवढ्या मोठ्या सगळ्या परिवारामध्ये मी एकटाच मुलगा आहे. माझ्याकडे पाहून वाटतं माझ्याकडे पैसे आहेत म्हणून. माझे कपडे पहा, मी दाढी कधी करत नाही, माझे केस विखुरलेले आहेत, माझ्या चपला चिखलानी भरलेल्या आहेत. मला पैशाची गरज आहे का? हा, गाडी तेवढी चांगली वापरतो, त्याला काही करू शकत नाही. तेवढी माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. तब्येतीचा विषय असतो. मला पैशाची गरज नाही, शपथ सांगतो. ज्या माणसाने कधी 5 लाख रुपये पाहिले नसतील तो माणूस मुरुमामध्ये टक्केवारी खातो. मी एवढं पाहून झालंय की 50-100 कोटी सुद्धा कमी वाटतं. कारण की लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे कितीही संपत्तीने विकत घेतलं जाऊ शकत नाही. त्यासाठी लोकांमध्येच जावं लागतं, लोकांमध्येच राहावं लागतं आणि गोरगरीब जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रेम कमवावं लागतं. तेव्हा गोरगरिबांचा आशीर्वाद मिळतो. माझा पराभव झाला, मी पडलो, काही हरकत नाही. अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले, काही हरकत नाही. अनेक लोकांनी प्रयत्न केले, ते यशस्वी झाले, काही हरकत नाही. पण जर माझा पराभव झाला असेल
तर कदाचित साईबाबांच्या मनामध्ये एक गोष्ट नक्की असेल की एवढा चांगला काम करणारा मुलगा जर पडत असेल, एवढा चांगला आणि गरिबांचं काम करणारा मुलगा जर पाडला असेल, तर यदा कदाचित साईबाबांचा चमत्कार होईल आणि जे पद माझ्याकडून केलंय त्यापेक्षा मोठ्या पदावर येऊन तुमच्या पुढे भाषण सुजय विखे करणार, हे पण सांगतो. कारण की बाबांचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद कधी मोकळा जात नाही, कधीच मोकळा जाऊ शकत नाही. एखादा पुढारी फुटेल पण गरीब माणूस कधी फुटत नाही, ही या तालुक्याची किमया आहे. जरी किती लोक गेले तरी सुद्धा शिर्डीचा सर्वसामान्य नागरिक आहे त्याच जागेवर ठाण मांडून बसलाय. कारण की इथं आलेली प्रत्येक महिलेला माहिती आहे की उद्या तिच्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल तर विखे पाटील शिवाय पर्याय नाही. इथं प्रत्येक आलेल्या शेतकऱ्याला माहिती आहे की त्याच्या पिकाला जर वरदान द्यायचं असेल तर पाण्यासाठी विखे पाटील शिवाय पर्याय नाही. इथं प्रत्येक युवकाला माहिती आहे की त्याला नोकरी पाहिजे असेल तर विखे पाटील शिवाय पर्याय नाही. हेच आमचं काम आहे. आम्ही कोणालाही राजकारणामध्ये ना दडपशाही केली ना थांबवलं, पण विकासाच्या जोरावर आणि विकासाच्या आधारावर सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं, काम केले. आणि म्हणून आपल्या पुढे आज येऊन हे सगळं भाषण करणं मला आवश्यक वाटलं. अजून काही सांगितलं नाहीये, अजून विकास तर काही सांगितला नाही. म्हणून ती पुस्तिका वाचा, खरंच वाचा. फार मेहनतीने मी तयार केली. आम्ही जे 2.5 वर्षामध्ये तुमच्या मुलांचं भविष्य निर्माण करायचा जो प्रयत्न करत आहोत, तुमच्या उज्ज्वल भविष्याचे 25 वर्ष सुरक्षित करण्याचा जो प्रयत्न करत आहोत, त्या पुस्तिकेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांना हे दाखवू शकतात की हे बघ सुजय विखेंनी तुझ्यासाठी काय केलंय, हे बघ नामदार साहेबांनी तुझ्यासाठी काय केलंय. हे तुम्ही माझ्या जबाबदारीवर तुमचे मुलं सोडून द्या. तुम्ही बिनधास्त राहा. जोपर्यंत या भूमीमध्ये आमचा परिवार आहे तोपर्यंत इथल्या महिलेला कुठलाही धोका नाही, तोपर्यंत इथल्या युवकांचा रोजगाराच्या प्रश्नाला कुठला धोका नाही. आणि सर्वसामान्य गोरगरीब प्रत्येक जाती धर्माचा माणूस, अरे हिम्मत लागते. लोक जाती धर्मावर भाषण करतात, त्याच्या विरोधात मी बोलतो, हिम्मत लागते. पण मी या गोष्टीला कधी मान्यता देणार नाही. लोक गेले तरी चालतील, काही लोक मला सोडून गेले तरी चालतील, पण मी या शिर्डीमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भेदभाव होऊन नाही देणार, म्हणजे नाही देणार. आणि जो कोणी हे करायचा प्रयत्न करेल, कारण की हे ते लोक आहेत जे मतासाठी लाचार झालेले आहेत. यांना कोणाला धर्माचं घेणं नाही. जे आज हिंदू मुसलमानांच्या मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतात, यांना काही ठराविक मतदानाचं फक्त प्रेम आहे. यांना ना हिंदूचं घेणं आहे ना यांना मुसलमानांचं घेणं आहे. कारण की हे साईबाबांच्या नगरीमध्ये एक विष कालवण्याचं काम काही लोकांनी सुरू केलं, ते आपण होऊ देणार नाही. आणि यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते या व्यासपीठावर एकत्रितपणे तुमच्या पाठीमागे आहोत. माझ्यासाठी आलेला प्रत्येक माणूस हा गोरगरीब आहे. मी फक्त माणसाला गरिबीच्या नजरेने पाहतो की हा गरीब आहे, याचा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडला तो मोकळा, मी मोकळा. आलेल्या अर्जावर कधी धर्म विचारू शकत नाही, आलेल्या अर्जावर कधी जात विचारू शकत नाही. आणि समाजकंटक कोणामध्ये नाहीयेत. कोणत्या धर्मामध्ये समाजकंटक नाहीत बापू? हिंदू समाजामध्ये मर्डर करत नाही का लोक? मुस्लिम समाजामध्ये काय मर्डर करत नाही का लोक? तुम्ही एखाद्या कोर्टामध्ये जा, एखाद्या शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये जा, तिथं जेलमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाचा जाती धर्म विचारा, तिथं तुम्हाला सगळे व्हरायटी मिळतील. तिथं तुम्हाला मराठाही मिळेल, मागासवर्गीय मिळेल, माळीही मिळेल, धनगरही मिळेल, वंजारी मिळेल, हिंदूही मिळेल आणि मुसलमानही मिळेल. गुन्हेगारीला जाती नसतेच, गुन्हेगारीला धर्म नसतो. हे समाजकंटक कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, यांना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हीच संकल्प आपला आहे. कोणी काही यावं नाही, कोणाला काही वाटू याचा मला काही फरक पडत नाही. माझ्या अंतर्मनाला जे मान्य आहे तेच मी करतो. माझ्या अंतर्मनाला, माझ्या जमीरला जी गोष्ट मान्य आहे तेच मी करतो. मतासाठी जाती आणि धर्माच्या नावावर भेदभाव करून मतं मागणं इतका लाचार सुजय विखे कधी झालेला नाही. ना विखे पाटील परिवार झालाय, ना आमच्या 30 वर्षामध्ये कधी आम्ही असं केलंय. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की ज्या लोकांना हे करायचं असेल, तुम्ही आजही संघटना सोडून जाऊ शकता, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण ज्या लोकांना सर्व धर्म समभाव आणि साईबाबांचा संदेश घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल, तर आपण एकत्रित राहिलो, एक संघ राहिलो, तर आपण या शिर्डीमध्ये साईबाबांनी दिलेला संदेश पुढे घेऊन जाऊ शकू, हा विश्वास मला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहा बाबांचा किती चमत्कार आहे. पूर्ण भाषणामध्ये पाऊस, पूर्ण भाषणामध्ये अर्धा तास झाला. सुरुवातीला असं वाटतं आभाळ कोसळतंय, अजूनही काळ आहे, पण माझं भाषण उस्तर बाबा पाऊस पडू देणार नाही. ही बाबांची कृपा आमच्या परिवारावर, हे पण पाचाला. हे असं अचानक होत नाही. तर हे तुमच्या पुढचे उदाहरण आहेत की आपण
ना कधी कधी पाप केलं, ना कुठल्या पापाचे भागीदार आहोत. आपला एकच उद्देश आहे की गोरगरीब माणसाचं कल्याण कसं होईल, आपण या समाजाला दिशा कशी देऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. अनेक लोक चुकीच्या संदेशामध्ये पाळत राहतात. संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न संपला, आता लगेच कोणीतरी सुरू केलं की 10 वर्षाचं होणार नाही. जेव्हा एकदा शब्द दिला तो दिला. जसं 598चं काम झालंय तसं ज्या ज्या लोकांना अबाधित 10 वर्ष सेवा झालेली आहे त्यांची परीक्षा घेऊन त्यांना देखील सेवेमध्ये घेण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे. आता तुम्हाला दोनच पर्याय आहे, एक तर माझ्यावर विश्वास ठेवा, नाही तर माझ्यावर विश्वास न ठेवता काही करायचं तुम्ही करू शकता. जे बोललो ते केलं आणि यापुढे देखील करत राहणार. तुम्हाला कुठले चुकीचा संदेश जर समाजामध्ये येत असेल, माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना की जो काही चुकीचा मेसेज कोणी मोबाईलमध्ये टाकत असेल तर तुम्ही ताबडतोब मला कळवा आणि पहा आपलं काम करायची पद्धत तुम्हाला मी सांगतो. हे जाऊ दे, शेती महामंडळाची जमीन आपण दिली, थीम पार्क झालं, अजून आपण 15 एकर दिली. या 15 एकरामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये शिर्डीमध्ये जे गरीब माणूस 15 वर्षापासून राहत असेल, 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहत असेल आणि त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन त्याच्याकडे नसेल, पुढच्या 2 वर्षामध्ये शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने त्या लोकांना अर्धा गुंठा जागा मोफत दिली जाईल हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो. जमीन तयार आहे, पण दुर्दैवाने आम्हाला त्याच्यामध्ये जाण्यामध्ये आज गेलो तर परत लोक त्याचा गैरअर्थ काढतील म्हणून ती जमीन तशीच दिघे साहेबांकडे सुपूर्द केलेली आहे. एवढंच नाही, 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल साईबाबा संस्थांनी बांधलं. मुलींची शाळा, मुलांची शाळा, ज्युनियर कॉलेज, 298 कोटी रुपयाची शाळा बांधली, कॉलेज बांधलं, पण खेळायला मैदान नाही. माझ्याकडे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आले, ते म्हणले साहेब आमच्याकडे जमिनी आहे, जमिनीचं काही करता येईल का? मी त्यांना म्हटलं ठीक आहे, जमीन मी देतो, माझी एक अट आहे. आणि ती अट किती गमतीशीर आहे ती मी तुम्हाला सांगतो. त्या शैक्षणिक संकुलच्या समोरच्या बाजूला जे शैक्षणिक संकुल नवीन बांधलेलं आहे जिथे तुमचे मुलं शिकतात, त्या शैक्षणिक संकुलच्या समोरच्या बाजूला शेती महामंडळाची जमीन होती. जवळपास 8 एकर, 8 नाही 8 हेक्टर किती मला विसरून गेलो, 16 एकर. ते कागद होतं ना ते ठेवलेलं, परवानगी पत्र पहा बापू, लॅमिनेट केलेलं काय कागद, लॅमिनेशन वाला कुठे गेलं कागद पाहू रे. अरे बाबा एरिया दिसणार याच्यामध्ये. हा 5.48 हेक्टर किती झाले एकरामध्ये? 12.5 एकर. त्या शैक्षणिक संकुलच्या समोर 12.5 एकर जमीन होती. शेती महामंडळाची होती, शासनाची होती. ते म्हटलं आम्हाला ती जमीन द्या, आम्हाला मुलांसाठी खेळायला जागा नाही. म्हटलं एकच अट आहे की जेवढ्या ती जमीन मी तुम्हाला पैसे घेऊन देणार नाही, संस्थांना ती जमीन आम्ही फुकट देतो, पण जेवढ्या किमतीची जी जमीन आहे, जेवढ्या किमतीची ती जमीन आहे तेवढ्या किमतीचं तुम्हाला तिथं क्रीडा संकुल बांधावं लागेल. आज या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक संकुलच्या समोरची 12.5 एकर जागा आपण साईबाबा संस्थांना मोफत दिली आणि आता साईबाबा संस्थान त्याच्यावर 20 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल बांधणार आहे. माझा प्रयत्न आहे, मी स्वप्न पाहिलंय की जे IPL मॅच तुम्ही टीव्हीवर पाहतात, जे क्रिकेट मॅच आपण टीव्हीवर पाहतात, पुढच्या 10 वर्षामध्ये एकदा तरी एक इंटरनॅशनल क्रिकेट मॅच शिर्डीमध्ये सुजय विखे तुम्हाला करून दाखवणार. हे सगळं एक औद्योगिक चक्र आहे आणि या औद्योगिक चक्रामध्ये आपले मुलं वाढतील, आपल्या मुली वाढतील आणि आपलं अर्थकारण वाढेल. आपण आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न झालो, जेव्हा जेव्हा आपण आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न होऊ, गुन्हेगारी कमी होत जाईल, रोड रोमियोगिरी कमी होत जाईल. असे अनेक गोष्टी आपण केल्या. शिर्डीमध्ये नवीन पोलीस स्टेशन बांधलं, 32 कोटी. एवढंच काय भंगार पोलीस स्टेशन होतं, कोणी जात नव्हतं. जो कोणी तक्रार करायला जायचा तो गुन्हेगार सारखाच राहायचा. आपण किती भव्य दव्य पोलीस स्टेशन बांधले, किती क्वार्टर बांधले, म्हणजे अशा अनेक गोष्टी त्या पुस्तकामध्ये आहेत. वेळ भरपूर झालाय, किती वाजले? 8:30. म्हणजे आज 1 तास 7:30. किती वेळ झाला भाषणाला? 45 मिनिटं झालं ना. माझा टाइम संपला. माझा घसा एवढंच परवानगी देतो, याच्यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही. याच्यापेक्षा जास्त जर मी बोललो तर मग रात्री गेल्यानंतर बायकोशी मला बोलता येत नाही. त्यामुळे मला मर्यादित आवाज
आणि मर्यादित वेळ काळासाठी बोलायला परवानगी आहे घरून, त्यामुळे मी तेवढाच वेळ बोलेल. पण मला विश्वास आहे की ज्या वातावरणामध्ये आपण राहत आहोत, एक समृद्ध शिर्डीकडे आपण वाटचाल करत आहोत. मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना परत एकदा या शिर्डी आणि पंचकृषीची जनता विश्वास टाकेल, त्यांचा आशीर्वाद देईल. बाबांचा आशीर्वाद आहे आणि 2019च्या 90,000च्या मताधिक्याला यावेळेस शिर्डी आणि पंचकृषीच्या माध्यमातून आपण 1 लाखाचं मताधिक्य माननीय नामदार साहेबांना मिळवून देऊ. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, कार्यकर्त्यांच्या संघर्षातून आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून हे आपण करून दाखवणार. येणाऱ्या कालावधीमध्ये असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. मला पदाची गरज नाही, साहेब आमदार राहू द्या, मी तुमच्या बरोबर ठेवा. मला नगरसेवक व्हायचं नाही, नगराध्यक्ष व्हायचं नाही, कारण की मी पाहिलंय की इथं खुर्ची मिळाल्यानंतर थोडंसं लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे मला काही त्या भानगडीत पडायचं नाही. मी तुमच्यामधला बरं गणपतांना, तर मला काय पदाची अपेक्षा नाही, मी तुमच्यामध्येच आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे शिर्डीच्या सगळ्या आमच्या नागरिकांना, बापू असतील, आबा असेल, आमच्या रमेश अण्णा मित्र पक्षाचे नेते आलेले आहेत, विलास आबा आहे, गोपीनाथ बापू पाठीमागे आहे, आणि हे तरुण कलाकार आमच्या बरोबरचे वाढलेले सगळे सचिन भाऊ आहेत, की माझी विनंती एक आहे सगळ्यांना आणि सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते, की मला या 2 महिन्यानंतर मोकळं सोडा. मला ज्याच्या घरी जायचंय त्याच्या घरी जाऊ द्या, मला गरिबांमध्ये जाऊ द्या. मी गावात आल्यानंतर कुणीही यायची आवश्यकता नाही. मी गावात आल्यानंतर कोणालाही विचारून न येता मला आलं पाहिजे. मी गावात आल्यानंतर काही लोक माझ्या बरोबर येतात, तेही नका येऊ. गाडीतही बसू नका. तुम्ही गाडीत बसले, मी मोटरसायकलवर निघून जाईल. पण मला यापुढे फक्त सर्वसामान्य माणसांच्या घरामध्ये जाऊ द्या. माझ्या बरोबर मला कोणीच नको. मला ते स्वातंत्र्य पाहिजे. सुजय विखेचं स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे की सुजय विखेने ठरवलं तर तो कोणाच्याही घरी जाऊ शकतो, कोणाला न सांगता जाऊ शकतो आणि कोणाला न घेऊन जाऊ शकतो. हे स्वातंत्र्य आपण करणार आहोत. याचा उद्देश एकच आहे की आज या मंत्रिपदावर बसल्यावर जेवढ्या त्या मताची किंमत या स्टेजवर बसणाऱ्या माणसाची आहे, तेवढ्याच मताची किंमत समोर बसणाऱ्या एका गरीब माणसाची देखील आहे. जर आज विखे पाटील आहेत तिथं असतील, आज जर विखे पाटील महाराष्ट्रामध्ये 2 नंबरच्या मंत्रिपदावर असतील, तर जेवढं योगदान कैलास बापू कोटेंचं असेल, तेवढं योगदान एखाद्या लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या आमच्या भगिनीचं पण असेल. ही ताकद सर्वसामान्य माणसामध्ये आहे आणि ती ताकद साईबाबांनी दिलेली आहे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुमच्या घरी येईल, अचानक येईल. पाहिल्यावर घाबरू नका, मला चहा द्या, घरातून काढू नका, एवढीच विनंती आहे. तुम्ही म्हणाले कोण अचानक आलं, हा खरंच सुजय विखे आहे का नाही, म्हणून अगोदर सांगितलं. बाबा लोकांना विश्वास बसत नाही, बऱ्याच लोकांनी मला पाहिलंच नाही. मी जेव्हा पडल्यानंतर परत आल्यानंतर अनेक लोक, अनेक महिला मला भेटल्या, कुणी राखी बांधली, कुणी मला फोटो काढला. ते म्हटले आम्ही तुमच्या जवळ कधी एवढ्या जवळून तुम्हाला पाहिलंच नाही. याचाच अर्थ लोक कदाचित माझा चेहरा विसरून गेले असतील, म्हणून चेहरा लक्षात ठेवा. फ्लेक्स बोर्डवरही पहा, घरी आल्यावर अजिबात दचकू नका, ही विनंती आहे सगळ्यांना. तर आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. उद्याच्या विजयदशमीच्या, दसऱ्याच्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा. आपलं आयुष्य आनंददायी, आरोग्यदायी जावो, एवढी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. आपण सगळेजण पावसाच्या या संकटामध्ये, इतका पाऊस पडून देखील एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.